छत्रपती संभाजीनगरची बोगस आयएस कल्पना भागवतचे कारनामे आता समोर येऊ लागलेत। अफगाणिस्तान पाकिस्तान कनेक्शन समोर आलेल्या कल्पनानं महाराष्ट्रातल्या अनेकांची फसवणूक केली आहे। तर तिनं छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली, अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना चक्क पद्मश्री मिळवून देते असं सांगून फसवलंय। त्यांच्याकडनं पैसेही उकळले। तसंच नागपूरमधील एका नेत्याला राज्यसभेची सुद्धा ऑफर दिली आणि पैसे उकळलेत अशी माहिती सूत्रांकडनं मिळते। तर दिल्लीतनं ताब्यात घेतलेला डिम्पी हरजाई हा कल्पना भागवतला पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर द्यायचा। पुढे कल्पना लोकांना पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर द्यायची आणि पैसे उकळायची। आतापर्यंत पोलिसांनी कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना नोटिसा पाठवल्यात आणि याच कल्पनानं हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडनं 1,45,000 रुपये उकळले होते। या कल्पना भागवतनं अनेक कारनामे केलेले आहेत, अनेकांकडनं पैसे सुद्धा उकळलेले आहेत आणि त्याचे कबुली जबाब सुद्धा आता समोर येऊ लागलेले आहेत। दरम्यान महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या प्रकरणाची तातडीनं आणि स्वतंत्र चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे।